अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावरती अभिषेक कसा करावा, सोबतच आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे, तर दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे, तर तीळ हे काळे अर्पण करावे का पांढरे, सोबतच शिवलिंगावरती अभिषेक करत असताना कुठल्या मंत्राचे स्तोत्राचे पठण करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्की लिहा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज श्रावण सोमवार आहे, म्हणून आज संपूर्ण देवघर हे मी पांढऱ्या रंगाने सजवलेलं आहे. संपूर्ण देवघरामध्ये पांढरी वस्त्र, पांढरे आसन हे टाकून घेतलेले आहे. आपल्याला माहितीच आहे, आपण भगवान शिवशंकरांच्या कुठल्याही पूजेमध्ये पांढरे वस्त्रच धारण करत असतो. सोबतच महादेवांना सुद्धा पांढरे आसनच आपण मध्ये घेत असतो. तर अशा प्रकारचे संपूर्ण देवघर आज मी पांढऱ्या वस्त्रांनी सजवलेलं आहे. तर आजची अशी ही सुंदर अशी देवपूजा माझी झालेली आहे. त्यानंतर आता शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत. सर्वात आधी देवपूजा झालेली आहे, म्हणून सर्व देवी देवतांना फुले अर्पण करून घेणार आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती आपण अभिषेक करणार आहोत. तर आता पावसाळा सुद्धा सुरू झालेला आहे, म्हणून आपण पावसाळ्यामध्ये बरेचशी रोपं घरी लावण्यासाठी आणत असतो. तर मी श्रावण महिन्यामध्ये एक सुंदर असं झाड आणलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचं माझं छोटंसं टेरेस गार्डन आहे. त्याच्यामध्ये मी अशा प्रकारची वेगवेगळी रोपे लावलेली आहेत. त्या रोपाला सुद्धा नव्याने फुलं येणार आहेत आणि त्यानंतर बाजूला केळीचं झाड सुद्धा आहे, सोबतच शेवंतीचे सुद्धा रोपे आहेत आणि त्या बाजूला मोगरा आणि ही काळी हळद आहे. काळ्या हळदीचं रोप मी लावलेलं आहे. त्याचे पाने तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे भरपूर अशी मोठे झालेली आहेत. त्यानंतर बाजूला लसूण मी एका कुंडीमध्ये लावलेला आहे आणि त्यानंतर जे आता नवीन रोपटं घेतलेलं होतं, नवीन झाड घेतलं होतं, तर ते म्हणजे सोनचाफा. आपल्याला माहिती आहे, स्वामींना सोनचाफा हा अतिशय प्रिय आहे. सोनचाफ्याचं फूल आपण स्वामींना अर्पण करत असतो. तर मला बऱ्याच दिवसांपासून सोनचाफा घ्यायचा होता, मी तो आता श्रावणामध्ये घेतलेला आहे. तर सोमवारी योगायोगाने याला एक छान असं फूल सुद्धा उमललेलं आहे. तर ते फूल आता आपण स्वामींना अर्पण करणार आहोत. तर हे चाफ्याचं पहिलं फूल स्वामींना अर्पण करणार आहे. पांढऱ्या वस्त्रामध्ये बघू शकता, स्वामी अतिशय गोड दिसत आहेत आणि त्यांना हे चाफ्याचं फूल आता अर्पण केलेलं आहे. त्यानंतर मूर्ती दिसायला अगदी छान आणि सुंदर अशी दिसते. तर आता सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे. आता आपण शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत.
शिवगायत्री मंत्र. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. 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 आता आपण महामृत्युंजय मंत्राने शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्. आता अमृत संजीवनी मंत्राचं पठण करणार आहोत. ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो न प्रचोदयात् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो न प्रचोदयात् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो न प्रचोदयात् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो न प्रचोदयात् मृत्योर्मोक्षीमामृतात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो न प्रचोदयात् मृत्योर्मोक्षीमामृतात्. आता आपण शिवलिंगावरती शिवमहिम्न स्तोत्र म्हणून शिवलिंगाभिषेक करणार आहोत. ओम नमः शिवाय. महिन्म शिवशंकरा तवा गाद बाथोरवी अपार महती अशी नच पुरेल ब्रह्मा कवी. यथामती किती स्मरू तव गुणासनाभामिती अजान अविनाशहा तुझ समर्पितो ही कृती. अगाध महती तुझी श्रुती न जी पुरी जाणते मनास न कळे तसे चकित होत बावेदते. न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो कवित्व बघतो कडे तव गुणासना पारतो. महिन मनच ही सुधा मधुरती शिवा आवडे जरी पुढती ब्रह्मा तो नवलना तया भासते. पतित मज पावण्या मन रमो तुझे गायनी कृतार्थ कर शंकरा त्रिपुरदाहका जीवनी. जगी जनक ब्रह्मा तो जगत जीवना श्रीहरी शिवा विलय साजसे कथित वेद हे तीनही. त्रिकाल तव रूप बाबुद जनास संमोहना अजान तुझला कसे सकळ जाणती सांगना. कशास जग निर्मिले नच कुणासही आकडे भ्रमात पडता जग शिव कधी कुणा ना मिळे. कृतर्क बग संभ्रवी विचल भाविका ना करे जगात मुडका कुणा गवसले नदीचे वरे. जगात ऋतुचक्रनी विविध रंग सृष्टी तले चराचर ही निर्मिशी अति सुरेख वेली फुले. महेश बहुर रूपता प्रणत रम्य ही भोवती जरी कळत नासिका पडत मूर्ख ते भांडती. त्रिवेद शिवपंथ तो कपिल सांख्याना योग बारुचे पशुपती सजो विविध तो गमे वैष्णवा. अखेर शिवसागरी सकल पंथ सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधूला भेटती. जयास खडग वाढही परशु भस्म नंदी प्रिया करात कवटी धरी अजिन सर्प शोभे जया. शिवा वरद आत्मजा उघडी नेत्र आता तरी कृपाळू शिव तोषता सकल सिद्धी लाभे खरी. शाश्वत जगासया परम तत्व मानी कुणी कुणास सत भासते असत सांगती ते कुणी. आता त्रिपुरनाशका शरण येत चक्रावुनी
शिवशरण येत जो सकल पावतो जीवनी, वितर्क घडता हरी जनक अग्नीला मापिती, महिन्म कळता तुझे षडरिपू जणी त्यागती, बघा षडरिपू कसे करीती मानवाची स्थिती, शिळा विनीत तारुते की भवसागरी धावती, शिवास शिर पंकजा विमला पुले वाहता, म्हणून शिव देतसे अभय रावणा तोषता, त्रिलोक जग जिंकता अनुअजेय लंकापती, विनम्र शरणागता सकल अर्पितो श्रीपती, त्रिलोक जय लाभता बहुवसे अहंता मना, म्हणे कठीण जिंकणे मजसी आज कैलासना, क्षणात बग लोपले अखिल राज्य लंकापती, करी जवळ ना कधी विबुध हे अहंते प्रती, त्रिलोक अन जिंकला सबल इंद्र बाणासुरे, अजय बग बाण तो नवलना परी हे खरे, जयावरद श्रीपती नचऊने तया जीवनी, शिवा शरण येत जो सकल लाभते जे मनी, भय जाहले त्रिनयना विषा पाहता, जगा भय अर्पिले सकल ते स्वये प्राशता, विनाश टळला परी विषप्रभावतो आगळा, शिवास बहुशोभते विमल कंठ तो बानिळा, समाधी तुझ लागता मदन जाळ टाकी जरी, हळूच तिसऱ्या शिवा उघडी लोचना सत्वरी, क्षणी मदन भस्मतो तुझसी स्वस्थता लाभते, जगी विचल राहती मदन बाण जाला ऋते, करीत शिव तांडवा प्रलय नर्तनी भासका, फिरे मज तुझे असे वीर विखरती नभी तारका, जटा झडकता भये पडती स्वर्गीच्या देवता, शिवासलय सृष्टीचा नच गमे खरा रक्षिता, जटेत बग शोभते धवल शुभ्र ती गोमती, जरी गगन दिव्यती तव शिरात बिंदू प्रती, शिवे भागीरथा प्रती धरितसे तिला आणले, जगात दीप सातते बहुध साजरे शोभले, सदाशिव करी गमे बहुधनुष्य मेरू महा, तुझ्या धरिती चारथा रवी व चंद्र शक्रे पहा, उपेंद्र न बघना बाण ज्या जगत ब्रह्मा तो सारथी, असा शिव समर्थ त्या त्रिपुर दाहलीले प्रती, शिवानित सहस्त्रते कमल पुष्प वाहे हरी, क्षणी नयन अर्पिले कमल एक होता कमी, हरिस शिव तोषता नित सुदर्शना अर्पिले, करात बग विष्णूला जगद रक्षण्या शोभले, सदाशिव समर्थ तो सकड जाणतो भावना, मनात जरी वासना नच फळेला आराधना, विषाद जगती वृथा अढळ ठेव श्रद्धा मनी, मना फळती यज्ञ ते सृषित जाणता जीवनी, शिवा सकल अर्पितो प्रमुख यज्ञ श्री दक्षतो, परी तव कृपा नसे तर कसा फळे यज्ञ तो, शिवास अपमानतो सकल नाश होतो तिथे, तिथेच शिव नांदतो विमल भाव भक्ती जिथे, पिताच बग भाळतो विमल शारदेच्या वरी, बनोन मृग ब्रह्म तो विचल धावतो सत्वरी, शिवासनच हेरुचे शिव बने क्षणी व्याधतो, नभात शिव बाणतो नित मृगाकडे धावतो, शनी मदन जाळीला नित धनुष्य जाचे करी, असा मदन भस्मतो तृण जडेत जसे सत्वरी, तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती, शिवास वश मानितो नचम अज्ञान स्त्री मुग्धती, शिवा सतत बोलती विहरता स्मशानी भूते, गडात नरमुंडकी तनुस भस्मते शोभजे, भयावह स्वरूपे हे वरदची गमे सेवका, अमंगल दिसे परी परम मंगला भाविका, समाधी जप साधना करीती नित्ययोगी झटे, फुले सुखद भावना तनुस रम्य काटा फुटे, झरा नयनी पाझरे शिव सरोवरी डुंबती, शिवा समतसे जगी परम तत्वता बा सांभ्रती, महेश रवी चंद्रमा जल समीर नापतू, तुझी धरितात्मजा गगन तेजनी अग्नितू, अशास जीव जाणतो समित ते बुधा भासते, शिवा विणनसे जगी अमर तत्व विश्वातते, महिन्मनस वर्णवे म्हणती वेदते ती नाही, तसेच तीन त्या बगकडे अवस्थेसही, परी शिव त्रिवेणी त्रिभुवनात साकारतो, ध्वनी प्रणत ब्रह्मा तो शिवस्वरूप ओंकारतो, महेश भव रुद्रतो पशुपती शंभ उग्रतो, शिवाष्टकची भीमतो अज्ञतयात ईशानतो, जगी सकल देवता श्रुती तुला नमिते खरे, सतेज शिवरूपते प्रियतया नमो आदरे, स्वरूपानुसे परी नभ शिवा पडे ठेंगणे, सदा वसत अंतरी प्रिय तुला अनंतावने, लहान थोर तू त्रिनयना सखा भाविका, वसे जवळ दूर तू नमन घेई सर्वात्मका, रजोगुण वसे बहु जनक त्या भवा वंदितो, तमोगुण वसे बहु
हरशा शिवा वंदितो जगी सुखद तत्व तू बहुगुणी मृडा वंदितो शिवा सकल यज्ञ तू परम निर्गुणा वंदितो जरी विचलया मना चरण हे तुझे लाभले तयास खुडका शिवे रजत कांचनाचे भले असा चकित होतसे सबळ प्रेरणा जाहली कवित्व सुमने तुला वरद शंकरा वाहली विशालगिरी काजळा सकल ओतले सागरी करी सुरतरू बघा सरळ लेखनी साजरी जरी विमल शारदा धरिती पत्र घे लेखना अहर्निशी लिही तरी शिवगुणास तो पारणा शिवास भजती पहा ऋषी प्रभू तैसेच दैत्य ते श्री सगुण निर्गुणा धवल चंद्रिका शोभते शिवस्तवन अर्पिता मधुर अमृताचे परी महिन्मा रचना जगी अमर पुष्प दंता करी कि निर्मल महिन्महे पठन जो करी आदरे विशुद्ध मन ठेवता नितर शिवास जो का स्मरे बनेल शिवरुद्र तो शिव जगी येतया स्थानते जगात धन कीर्तिनी विमल संतती लाभते महेश तुझी परी नच बरी दुर्जी देवता गिरीश महिमा परी नच बरा तुझा तारता सदाशिव गुरु परी अमर तत्वना जीवनी खरा शिवाशी मंत्र तो त्रिभुवनात संजीवनी मिळेल बहु पुण्य बा पठत या महिन्मासते करीत सगळ्या क्रिया मिळत एक 16 ते तपास बसता दिले बहुत दान परी दीक्षा जरी तथा भ्रमण भूवरी सकळ तीर्थे केले मिळेल शिवभक्त का जगती पुष्पदंता प्रति महान रूप शोभते सकळ यज्ञ ते मानिती शिवा शरण येत तो शिवा तयावरी कोपता महिन्मतव दिव्यते रचित लोपते भ्रष्ट महिन्म विनये खरे पठन रोज केली कृती शिवा समीप पोचवी घडवी स्वर्गमोक्षा प्रति महिन्म वरदान हे ऋषी मुनी तया पूज्य हे असे सुफळ स्तोत्र हे नच ठरे कधी व्यर्थते सुशब्द सुमने पूजा शिवपदावरी वाहता सदाशिवाची पावतो शिव महेश माझा पिता न तत्व तव जाणतो शिव कसा मला न कडे परिणमन त्या शिवा मज स्वरूप जे काकडे जरी पठन एकदा द्वयती की तीनदा जो करे हरी सकल पाप तो शिव जगात जातो खरे शिवस्तवन ही सुधा अमर पुष्पदंता कृती हरी सकल पाप जी प्रिय शिवास असे फारती करीत नित पाठ जो घडत चित्ता एकाग्रता तयास शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण बा जनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यदा अनुपमेय हे सत्यची सदा शिवसुतागमे अमर दिव्यवाणी खरी शिवार्पणा सो सदा सकल दुःख चिंता हरी इति श्री पुष्पदंत विरचित शिवमहिम स्तोत्र संपूर्ण। तर आता अशा प्रकारे आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती शिवमहिम स्तोत्र प्रमाणे शिवगायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र यांनी जलाभिषेक केलेला आहे। त्यानंतर आता अभिषेक करून झाल्यानंतर महादेवांची पिंड हे स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे। नंतर बघू शकता शिवलिंगावरती अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते मी इथे एका छोट्या तांब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। हे पाणी आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना तीर्थ म्हणून द्यायचं आहे। हे पाणी कुठल्याही झाडाला टाकू नका किंवा मग तुळशीला सुद्धा टाकू नका। हे पाणी आपण तीर्थ म्हणूनच घ्यायचं आहे। त्यानंतर आता शिवलिंग स्वच्छ पुसून झालेला आहे। आता शिवलिंगावरती आपण बेलपत्र अर्पण करणार आहोत। तर त्यासाठी शिवलिंगावरती मी छोटं पितळेचं ताम्हण ठेवलेलं आहे। त्यावरती एक चौरंग ठेवून घेतलेला आहे आणि चौरंगावरती पांढरे वस्त्र मी ठेवून घेतलेलं आहे, पांढरे आसन ठेवलेलं आहे। आता यानंतर त्यावरती थोड्या अक्षता टाकलेल्या आहे, कारण आपल्याला शिवपिंड ही डायरेक्ट तशीच ठेवायची नाही, त्याखाली आपल्याला थोड्या अक्षता हे आसन म्हणून ठेवायचे आहे। त्यानंतर महादेवाची पिंड हे त्या तांदळावरती ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर महादेवांना अशा प्रकारे गंध अक्षता वाहून घेणार आहे। तर इथे मी एक बेलाची काडी घेतलेली आहे आणि त्याच्या सहाय्याने लाल गंध आणि केशरी गंध जे आहे ते महादेवांच्या पिंडीवरती लावून घेणार आहे। सोबतच विभूती सुद्धा आहे, तर ही ओली विभूती आहे, तर ती सुद्धा महादेवाच्या पिंडीवरती लावून घेणार आहे। तर हे ओलं भस्म आहे, त्यामुळे आपल्याला लावायला अगदी सोपं जातं। आणि आता जे कोरड्या स्वरूपात भस्म येतं तर ते सुद्धा आता महादेवाच्या पिंडीवरती मी लावून घेणार आहे। त्यानंतर महादेवांना आपल्याला वस्त्र अर्पण करायची आहे। जर आपल्याकडे कापसाची वस्त्रमाळ असेल तर ती आपण महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे, किंवा मग साधा पांढरा दोरा असतो तर तो सुद्धा आपण महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केला तरी चालेल। मग एक छोटं पांढरं वस्त्र आपण घेऊ शकतो कोरं, तर ते आपण महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करू शकतो। तर मी इथे
इथे कापसाची वस्त्रमाळ तयार केलेली होती, ते मी इथे महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलेली आहे। त्यानंतर आता आपण बेलपत्र अर्पण करणार आहोत। तर बेलपत्र हे आपल्याला पालथे अर्पण करायचे आहे। आता शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करत असताना त्याचे देठ हे देवाकडे येईल आणि पान आपल्याकडे येईल, अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचे आहे। तर आता आपण शिवाष्टोत्तर नामावलीने शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणार आहोत। ओम शिवाय नमः। ओम महेश्वराय नमः। ओम शंभवे नमः। ओम पिनाकिने नमः। ओम शशिशेखराय नमः। ओम वामदेवाय नमः। ओम विरूपक्षाय नमः। ओम कपर्दिने नमः। ओम नीललोहिताय नमः। ओम शंकराय नमः। ओम शूलपानने नमः। ओम खंडवागिने नमः। ओम विष्णुवल्लभाय नमः। ओम शिपिविष्टाय नमः। ओम अंबिकानाथाय नमः। ओम नीलकंठाय नमः। ओम भक्तवत्सलाय नमः। ओम भवाय नमः। ओम शर्वाय नमः। ओम त्रिलोकेशाय नमः। ओम शितिकंठाय नमः। ओम शिवप्रियाय नमः। ओम उग्राय नमः। ओम सर्वेश्वराय नमः। ओम कामराय नमः। ओम अंधकासुरसुदनाय नमः। ओम गंगाधराय नमः। ओम ललाटाक्षाय नमः। ओम कालकालाय नमः। ओम कृपानिधिने नमः। ओम भीमाय नमः। ओम परशुहस्ताय नमः। ओम मृगपानये नमः। ओम जटाधराय नमः। ओम कैलासवासिने नमः। ओम कवचिने नमः। ओम कठोराय नमः। ओम त्रिपुरांतकाय नमः। ओम वृषांकाय नमः। ओम वृषावरूढाय नमः। ओम भस्मोद्दीलितविग्रहाय नमः। ओम सामप्रियाय नमः। ओम स्वरमयाय नमः। ओम त्रैमूर्ते नमः। ओम अनीश्वराय नमः। ओम सर्वज्ञाय नमः। ओम परमात्मने नमः। ओम सोमसूर्यगिलोच्चनाय नमः। ओम हविषे नमः। ओम यज्ञमयाय नमः। ओम सोमाय नमः। ओम पंचवक्त्राय नमः। ओम सदाशिवाय नमः। ओम विश्वेश्वराय नमः। ओम वीरभद्राय नमः। ओम गणनाथाय नमः। ओम प्रजापते नमः। ओम हिरण्यतेरसे नमः। ओम दुर्दर्शाय नमः। ओम गिरीशाय नमः। ओम भालचंद्राय नमः। ओम अनघाय नमः।
ओम भुजंगभूषणाय नमः। ओम भर्गाय नमः। ओम गिरिधन्वने नमः। ओम गिरिप्रियाय नमः। ओम कृत्तिवाससे नमः। ओम पुराराते नमः। ओम भगवते नमः। ओम प्रथमाधिपतये नमः। ओम मृत्युंजयाय नमः। ओम सूक्ष्मतनये नमः। ओम जगद्व्यापिने नमः। ओम जगद्गुरुवे नमः। ओम व्योमकेशाय नमः। ओम महासेनजनकाय नमः। ओम चारुविक्रमाय नमः। ओम रुद्राय नमः। ओम भूतपते नमः। ओम स्थानवे नमः। ओम अहिर्बुंदाय नमः। ओम दिगंबराय नमः। ओम अष्टमूर्ते नमः। अनेकात्माने नमः। ओम सात्विकाय नमः। ओम शुद्धविग्रहाय नमः। ओम शाश्वताय नमः। ओम खंडपरशवे नमः। ओम अजाय नमः। ओम पाशविमोचाय नमः। ओम मृडाय नमः। ओम पशुपते नमः। ओम देवाय नमः। ओम महादेवाय नमः। ओम अव्ययाय नमः। ओम हरवे नमः। ओम पुष्पदन्तविदे नमः। ग्राय नमः। ओम दक्षधरहराय नमः। ओम हराय नमः। ओम भगनेत्रविदे नमः। ओम अव्यक्ताय नमः। ओम सहस्राक्षाय नमः। ओम सहस्रपदे नमः। ओम अपवर्गप्रदाय नमः। ओम अनंताय नमः। ओम तारकाय नमः। ओम परमेश्वराय नमः। तर शिवलिंगावरती शिवाष्टोत्तर नामावलीने आपले बेलपत्र अर्पण करून झालेले आहे। त्यानंतर माझ्याकडे हे शमीपत्र होते, तर ते मी 7 घेतलेले आहेत, ते सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करणार आहे। आपल्याला जर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करताना शिवाष्टोत्तर नामावलीचे पठण करणे शक्य होत नसेल, तर आपण अशा वेळी ओम नमः शिवाय किंवा मग शिवगायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही 108 वेळा म्हणून शिवलिंगावरती बेलपत्र जे आहे ते अर्पण करू शकता। अशा प्रकारे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करून झालेली आहे। त्यानंतर शमीपत्रे सुद्धा बेलपत्राला वाहून घेतलेली आहेत। आता यानंतर फुलं सुद्धा लिंगावरती अर्पण करणार आहे। भगवान शिवांना पांढरी फुलं ही अतिशय प्रिय असतात। तुम्ही कुठलेही पांढरे फूल भगवान शंकरांना अर्पण करा, ते त्यांना प्रिय असते। शक्यतो धोत्र्याचे फूल मिळाले तर अतिउत्तम। धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ हे आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांना नक्की अर्पण करावे। त्यानंतर आता आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे। तर शिवामूठ ही आपल्याला पांढऱ्या तिळाचीच अर्पण करायची आहे। तर मी इथे एका वाटीमध्ये पांढरे तीळ जे आहे ते घेतलेले आहेत। तर तिळाची शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे, तर ती तशीच आपल्याला कोरडी अर्पण करायची नाही। आपल्याला माहितीच असेल, त्यामध्ये थोडे पाणी आपल्याला टाकायचे असते आणि त्यानंतर आपण शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची असते। तर शिवामूठ अर्पण करत असताना तर आपण कुठल्याही धान्याची शिवामूठ ही भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो। तर तो मंत्र स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे आहे। शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा भावा नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करारे देवा, असं म्हणून आपल्याला शिवामूठ ही शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायची असते। त्या शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कहाणी सुद्धा पठण करायची आहे। सोमवाराची शिवामुठाची कहाणी ही आपल्याला पठण करायची आहे। अशा प्रकारची आजची ही दुसऱ्या श्रावण सोमवाराची पूजा संपन्न झालेली आहे। अशा प्रकारचे मंत्र स्तोत्र पठण करून आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे। शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही साधी सोपी पूजा ही कमेंट करून मला नक्की सांगा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।